त्यांनी या संपूर्ण स्पर्धेसाठी जे आम्हाला योगदान दिलं त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. आता किती रन झाला तू? आता किती केला? हा घे ना. हे स्वप्न माईक घे आणि याचं कर. हे स्वप्न माईक घे ना तू. माईक घे ना. राजा पकड राजा पकड. ज्यांनी आम्हाला 4 दिवस कॉमेंट्रीसाठी साथ दिली ते योगेश ढोले यांचा सन्मान करतील. सर्वांनी उपस्थित मान्यवर अनंत दलवी यांना विनंती करतो की त्यांचं स्वागत करायचे. चला चारही टीम आपण अगदी व्यासपीठाच्या समोर या. आपण थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी बक्षीस समारंभ करतो. चला या चारही टीम. आणि ज्यांना 4 दिवस खऱ्या अर्थानं आम्हाला या स्पर्धेमध्ये ही स्पर्धा अगदी लाईव्ह दाखवली, ज्यांची क्वालिटी आणि क्लिअरिटीची सातत्यानं चर्चा या संपूर्ण विभागामध्ये केली जाते, ती KTC लाईव्ह यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण करणार आहोत. KTC लाईव्हचे आमचे प्रोप्रायटर अजिंक्य पवार ते इथे उपस्थित नाही, परंतु त्यांच्या सहकार्याने निशांत आहे या ठिकाणी, त्यांचा आपण सन्मान करूया. KTC लाईव्ह त्यांची संपूर्ण टीम ज्यांचा फार चांगलं योगदान या संपूर्ण विभागामध्ये राहिलं आहे. ग्रामीण खेळाडूंना पुढे आणण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातं आहे. छोट्या छोट्या क्लिप त्यांच्या व्हायरल केल्या जातात त्या, आणि आपला ग्रामीण खेळाडूला एक वेगळी ओळख त्यांच्या माध्यमातून मिळली जाते. ते KTC लाईव्ह त्यांचं चांगलं वर्क आहे या विभागामध्ये. क्लिअरिटी आणि क्वालिटीची सातत्यानं त्यांची चर्चा आपल्याला पाहायला मिळते. त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण पाहतोय. निशांत अजिंक्य पवार आणि त्यांची संपूर्ण टीम, परंतु ते अनुपस्थित आहेत. निशांत यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. त्यानंतर चला फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट उमेश, ज्याने 4 धावा देत 2 विकेट मिळवल्या मेगा फायनल मध्ये, तो उमेश ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला उमेश या. आमचे सन्माननीय विष्णूजी वैकरे साहेबांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते उमेशला मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन त्याला सन्मानित करायचंय. उमेश या. आपण फोटो सेक्शन आपण नंतर करू, आपली ट्रॉफी आल्यानंतर. चला चारही टीमला मी विनंती करतो की आपण व्यासपीठाच्या समोर या. चारही टीम. चला मानगाव टीम, त्यानंतर अवसारे, बेकरे आणि भडवल ब, चारही टीमला मी विनंती करतो की आपण व्यासपीठाच्या समोर या. आपण बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न करतोय. चला आमच्या आयोजकांना देखील विनंती आहे की आपण देखील यायचंय. चला उमेश या. आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी शेवटच्या मेगा फायनल मध्ये
वैयक्तिक पारितोषिक आपण पहिले देणार आहोत. उमेश या ठिकाणी येतोय. चांगली गोलंदाजी उमेशची मेगा फायनल मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. जिथे आपण पाहतोय धावसंख्या कमी होती, 12 चेंडूंमध्ये 22 धावींची गरज होती, 11चं समीकरण होतं प्रति षटक. त्या षटकामध्ये जे पॉवर प्लेचं षटक असतं, जे पहिलं षटक आहे, ती जबाबदारी घेऊन त्यानं पहिल्या षटकामध्ये अवघ्या 4 धावा दिल्या आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट त्यानं मिळवल्या आणि तिथून मॅचमध्ये पकड निर्माण झाली. ते उमेश आमचे जॉन्टी दलवी यांच्या शुभ हस्ते आपण उमेशला मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन त्याला सन्मानित करत आहोत. चला, या चारही टीम आपण वैयक्तिक पारितोषिक पहिले देणार आहोत. त्यानंतर मात्र या स्पर्धेचा गावदेव चषक 2024-25चा बेस्ट बॅटर, बेस्ट बॅट्समन हे पारितोषिक जात आहे अवसारी टीमचा रोहन या फलंदाजाला, ज्यानं 74 धावा या संपूर्ण स्पर्धेमध्ये बनवल्या. तो रोहन ठरलाय या स्पर्धेचा बेस्ट बॅट्समन. आमचे सन्माननीय धनाजी जाधव साहेबांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते रोहनला बेस्ट बॅट्समनचा किताब देऊन त्याला सन्मानित करायचंय. अप्रतिम दर्जाचा खेळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याचा आपल्याला पाहायला मिळाला. ज्या ज्या वेळी टीमला गरज होती त्या त्यावेळी त्यांनी मात्र त्याचा फलंदाजीतून त्याची चमक दाखवली आणि आपल्या टीमला अगदी सेमीफायनल पर्यंत घेऊन गेला होता. सेमीफायनलमध्ये टीम परास्त झाली. तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक रोहन. त्यानंतर या स्पर्धेचा बेस्ट बॉलर, या स्पर्धेचा बेस्ट बॉलर हे पारितोषिक जात आहे बेकरे टीमचा ललित या गोलंदाजाला, ज्याचं या स्पर्धेमध्ये संपूर्ण स्पर्धेमध्ये 11 विकेट, 1 मेडन षटक ज्याच्या नावावरती आहे तो ललित ठरलाय या स्पर्धेचा बेस्ट बॉलर. आमचे सन्माननीय शंकरजी माली साहेबांना मी विनंती करेन की आपण ललितला बेस्ट बॉलरचे किताब देऊन त्याला सन्मानित करायचं. जबरदस्त गोलंदाजी, मेडन षटक टाकण्याचा बहुमान त्याला या स्पर्धेमध्ये मिळाला. बेकरे टीम कडनं खेळत असताना, आपल्या गावाचं प्रतिनिधित्व करत असताना दर्जेदार उल्लेखनीय कामगिरी त्याची राहिली आहे. नावाला साजेशी अशी कामगिरी त्याची या मैदानावरती राहिली आहे. फलंदाजांना अगदी नाकी दम करून ठेवलेला गोलंदाज ललित ठरला या स्पर्धेचा बेस्ट बॉलर. त्यानंतर या स्पर्धेमध्ये 4th क्रमांकाचा मानकरी ठरलाय या स्पर्धेचा 4th क्रमांकाचा मानकरी ठरला मानगाव संघ. हॅलो, मानगाव संघ. चला, या मानगाव संघ आमचे सन्माननीय भाऊजी शेलके आणि चंद्रकांतजी मोरे साहेबांना मी विनंती करेन की आपण 4th क्रमांक देण्यासाठी व्यासपीठावरती यायचंय. मानगाव संघ हा ठरलाय या स्पर्धेचा 4th क्रमांकाचा मानकरी. जबरदस्त खेळ मानगाव संघाचा आपल्याला पाहायला मिळाला. त्यांना देखील अगदी सेमीफायनलमध्ये परास्त व्हावं लागलं, परंतु या स्पर्धेमध्ये त्यांचा खेळ अगदी उल्लेखनीय राहिला. त्यांचा या स्पर्धेमध्ये 4th क्रमांक देऊन सन्मान करण्यात येत आहे. वेल प्लेड बॉईज. त्यानंतर या स्पर्धेचा 3रं पारितोषिक देण्या अगोदर मी आमच्या मान्यवरांना आमचे सन्माननीय चंद्रकांतजी मोरे आणि भाऊ शेलके साहेबांच्या शुभ हस्ते 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण देऊया. आणि 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो अवसारे संघ. त्यांना 3ऱ्या क्रमांकाचा पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येत आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण सर्वांनी या. आपण 2य क्रमांकाचं पहिले पारितोषिक देणार आहोत आणि या स्पर्धेचा 2य पारितोषिकाचा मानकरी ठरलाय तो बेकरे संघ, ज्यानं अक्षरशः कालचा दिवस गाजवून सोडला. तो बेकरे संघ ठरला या स्पर्धेचा 2य क्रमांकाचा मानकरी. चला, या बेकरे संघ. आपला कॅप्टन आपण सर्व जरी आला तरी चालेल, आपल्याकडे भरपूर जागा आहे.
आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते सर्वच मान्यवर आमचे पारितोषिक देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या हस्ते बेकरे संघाला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येत आहे. जबरदस्त खेळ या स्पर्धेमध्ये गावदेव चषक 2024-25 मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. दर्जेदार पद्धतीचा खेळ त्यांचा आपण पाहितला. यंगस्टार घेऊन मात्र अगदी मैदानामध्ये उतरले होते बेकरे संघ. आणि या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर या स्पर्धेमध्ये मालिकावीर ठरलाय. संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यानं 97 धावा बनवल्या तो बडवल ब संघाचा समीर ठरलाय या स्पर्धेचा मालिकावीर. जबरदस्त खेळी समीरची आपल्याला पाहायला मिळाली. अर्ध्या शतकापासून अगदी 3 धावा कमी राहिला. बडवल ब संघाचा समीर तो ठरला या स्पर्धेचा मालिकावीर. मॅन ऑफ द सिरीज. जबरदस्त बॅटिंग. त्यानंतर मी आमच्या सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपण सर्वांनी यायचं आणि आपल्या सर्वांच्या हाताने या स्पर्धेतील चॅम्पियन संघ ठरलाय भडवल ब संघ. चला या कॅप्टन आपल्या सगळ्यांच्या समूहामध्ये भडवल बी प्लस आशीर्वाद कालेकर पुरस्कृत भडवल बी प्लस संघ ठरला या स्पर्धेचा चॅम्पियन संघ. चॅम्पियन संघाला विनंती आहे की आपण या आपलं पारितोषिक घेण्यासाठी आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक तुम्हाला देण्यात येत आहे. तुम्हाला सन्मानित करण्यात येत आहे. चॅम्पियन संघ जे आमच्या खऱ्या अर्थाने या स्पर्धेला ज्यांनी आमचं मोलाचं सहकार्य दिलं ते आमचे सर्व छोटे कलाकार युवा आहेत परंतु पुढे सांगा नाव सांगा पटापट. हर्षद कांबरी, दक्ष दलवी, प्रथमेश वैकेरे, त्यानंतर बाबू, त्यानंतर विघ्नेश, विवेक, दीप, तेजस, तुषार, जयेश, ऋतिक, अंडा, ही सगळ्यांनी जी मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. जितेश ते केटीसी लाईव्ह मध्ये येतात, त्यांचं वर्क फार चांगलं आहे. या सर्वांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष असं आभार आपण व्यक्त करूया. आणि ही स्पर्धा या ठिकाणी